सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जयविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। शिक्षण दिनानिमित्त मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी विविध शाळांमधील मुख्याध्यापकांचा केला सत्कार। माजी उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली शहराच्या वतीने 10वीच्या परीक्षेत ज्या शाळेचा निकाल 100% आला आहे त्या शाळेतील मुख्याध्यापकांचा शाळेत जाऊन सत्कार केला जातो। या दिवसाचे औचित्य साधून डोंबिवलीमधील 100% निकाल लागलेल्या शाळेतील मुख्याध्यापकांना माजी उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रतिमा आणि तुळशीचे रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली शहर अध्यक्ष समीर पालांडे, सचिव प्रितेश पाटील, उपशहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे, उपतालुका अध्यक्ष महेश कोस्तेकर, विभाग अध्यक्ष राहुल पाटील, शाखा अध्यक्ष आकाश वाटुलकर, विनय कुंभार, अमेय कुलकर्णी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। डोंबिवलीत निघाली काँग्रेसची विकास शोध यात्रा। युती जनतेला मुंगेरी लाल के हसीन सपने दाखवित असल्याचा टोला मारला। डोंबिवलीत शिवसेना भाजप युती सत्तेने शहराचा कोणताही विकास केला नाही। रस्ते, पिण्याचे पाणी, इमारतीमधील रहिवाशांचे पुनर्वसन, कचरा समस्या, 27 गावांमधील मूलभूत सुविधाबाबतचे प्रश्न जसेच्या तसे असून आज जाब विचारण्यासाठी काँग्रेसला रस्त्यावर उतरावे लागले। भाजपा आज जनतेला दाखवित असलेले स्वप्न हे मुंगेरी लाल के हसीन सपने आहेत असे म्हणावे लागेल। जर या समस्यांवर लवकरच लक्ष न घातल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा काँग्रेसचे निरीक्षक संजय चोपाणे यांनी काँग्रेसने डोंबिवलीत काढलेल्या विकास शोध यात्रेच्या वेळी दिला। काँग्रेसचे तमाम कार्यकर्ते या ठिकाणी आज आलेले आहेत। मग तो पिण्याचा पाण्याचा, स्वच्छ पिण्याचा पाण्याचा प्रश्न हो, या बिल्डिंगपासून या मृत्यू या ठिकाणी होतात त्या लोकांचं पुनर्वसन करण्याचा प्रश्न असो, या ठिकाणी प्रदूषणाचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो, हे सर्व प्रश्न घेऊन आज काँग्रेसचे नगरसेवक कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि महानगरपालिकेवर येऊन त्यांनी आपलं निवेदन या मंडळात मांडलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की या प्रश्नावर जर आपण तातडीने लक्ष घातलं नाही तर आम्ही पुढच्या वेळा तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करू आणि त्याचे जर काही झालं त्या ठिकाणी तर जबाबदारी ह्या सत्ताधाऱ्यावर राहील। त्यानंतर काँग्रेसचा धडक मोर्चा पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर धडकला। काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता परवेश तडवी यांच्याकडे दिला। या विकास शोध यात्रेत काँग्रेसचे निरीक्षक संजय चौपाणे, गटनेते सदाशिव शेलार, ब्लॉक अध्यक्ष रमेशचंद्र जैन, शिक्षण मंडळ समितीचे उपसभापती अमित म्हात्रे, सेवा दलाचे डोंबिवली अध्यक्ष नंदू पाठारे, नगरसेवक नवीन सिंग, हृदयनाथ भोईर, नगरसेविका शिल्पा शेलार, माजी नगरसेवक संतोष केणे, शिवाजी शेलार, परिवहन समिती सदस्य शैलेंद्र भोईर, माजी नगरसेविका रत्नप्रभा म्हात्रे, शारदा पाटील, युवक काँग्रेसच्या पदाधिकारी नंदा म्हात्रे यांच्यासह एकनाथ म्हात्रे, प्रणव केणे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पश्चिमेकडील गोपीमालपासून सुरुवात झालेल्या धडक मोर्चात युती सरकार हाय हाय अशी नारेबाजी करीत काँग्रेसचा मोर्चा इंदिरा चौकात पोहोचला। तेथे संजय चोपाणे म्हणाले की डोंबिवलीत काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे। कल्याण डोंबिवली शहरातील काही रस्त्यांवर पडलेले खड्डे, पसरलेले घाणीचे साम्राज्य, पालिका रुग्णालयांची झालेली दुरावस्था, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जलप्रदूषण यासह अनेक समस्यांविषयी जाब विचारण्यासाठी काँग्रेसला पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढावा लागला। तर माजी नगरसेवक संतोष केणे म्हणाले की KDMCच्या निवडणुकीच्या काळात लोकांच्या घरातील टाक्या साफ करून देऊ असे सांगतात, परंतु पालिकेची टाकी कोण साफ करणार असा मार्मिक टोमणा केणे यांनी मारला। ही विकास शोध यात्रा म्हणून आंदोलन केलेलं आहे की या विभागामध्ये काँग्रेसची सत्ता असताना जवळजवळ 1800 कोटी निधी दिलेला आहे आणि अनेक राज्य सरकार, केंद्र सरकारने ह्या विभागाचा विकास करण्याची पैसे दिलेले म्हणजे निधी दिलेला आहे। परंतु आपण पाहिलं असेल तर इथे शोध घेण्याची गरज आहे। हा विकास नक्की झाला आहे का? हा विकास कोणाचा केला? हा जनतेचा न करता स्वतःचा विकास केलेला असं लक्षात येतं आहे। रस्त्यामध्ये खड्डे दिसतात, घाणीचं साम्राज्य दिसतं, हॉस्पिटलमध्ये असलेली अपूर्ण व्यवस्था, डॉक्टरसुद्धा मिळत नाही, स्वाईन फ्लूची साथ आहे, डेंग्यूची साथ वाढलेली आहे आणि या ठिकाणी प्रदूषण असं होत आहे की देशामध्ये या महापालिकेचा नंबर 1 लागतं। पाणी प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे। हा बसची सेवासुद्धा सर्वसामान्याने ही चांगली राहिलेली नाही आणि जी होती ज्यांना निधी दिलेला आहे तिथे सुद्धा यांनी भ्रष्टाचार केलेला आहे। ह्या युती सरकारने का लोकांना हा विकास दिलेला नाही म्हणून विकासाचा शोध यात्रा ही सुरू। ते पुढे म्हणाले की आघाडीची सत्ता असताना या पालिकेला
अनेक वेळेला निधी दिला गेला आहे. डोंबिवलीचा विकास झाला का हे शोधण्याची आता वेळ आली आहे. तर विकास कोणाचा झाला, त्यांचा की जनतेचा, हेही विचारण्याची वेळ आली आहे. पुढे शिक्षण मंडळ समितीचे उपसभापती अमित म्हात्रे म्हणाले की सेना भाजपाला जाब विचारण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे. विकासाबाबतची खोटी आश्वासने, शहरातील वाहतूक कोंडी, रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांची दादागिरी अशा अनेक समस्या डोंबिवली शहरातील नागरिकांना भेडसावत आहेत. यासाठी सेना भाजपने आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. स्मार्ट सिटीचा अर्थ यांना कळतो का, असा सवालही त्यांनी केला. दादागिरी करणारे सरकार म्हणजे युती सेना भाजपाच्या सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही इथे विकास शोध धडक मोर्चा आयोजित केलेला आहे. खरंच का तुम्हाला वाटतं आपल्या डोंबिवली कल्याणचा विकास झालेला आहे? खोटी आश्वासनं, रोजची ट्रॅफिक जाम, रिक्षावाल्यांची आरेरावी, फेरीवाल्यांचा दादागिरी, तसेच युवकांचे, महिलांचे असे अनेक समस्या. स्मार्ट सिटी बोलायच्या अगोदर त्यांना स्वतःनी आत्मचिंतन करावं की खरंच आपली कल्याण डोंबिवली ही स्मार्ट सिटीच्या पात्राची आहे की नाही. किती लोकांना फसवाल, किती लोकांना खोटे आश्वासनं द्याल, स्मार्ट सिटीचा अर्थ तरी समजतं का त्यांना? तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी. पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.